नमस्कार, मैं ज्योति श्रीवास्तव। आप देख रहे हैं सी न्यूज भारत। खबर भंडारा से है, जहां ग्राम पंचायत सिलहई में सरपंच सुचिता चंद्रशेखर पडोले पर आरोप लगाकर अविश्वास प्रस्ताव लाया गया था। वहीं सरपंच चंद्रशेखर ने आरोपों को गलत बताते हुए अविश्वास प्रस्ताव के खिलाफ जाकर शासन से न्याय की गुहार लगाई थी, जिसके बाद शासन द्वारा 13 फरवरी को सुचिता चंद्रशेखर को दोबारा सरपंच पद संभालने के लिए मान्यता दे दी गई। दोबारा सरपंच पद मिलने पर सुचिता चंद्रशेखर काफी खुश नजर आई। वहीं सिलही ग्रामवासियों ने दोबारा कामकाज संभालने पर सुचिता को ढेरों शुभकामनाएं दी। आइए जानते हैं इस पर सरपंच सुचिता पडोले का क्या कुछ कहना है। आपलं नाव काय आहे म्हणजे? नमस्कार, माझं नाव सौ सुचिता चंद्रशेखर पडोले। काही दिवसाच्या आधी म्हणजे 2024 तारखेला मला म्हणजे माझ्या या पदावरून विश्वासाचा दावा करून मला या पदाच्या बाहेर ठेवण्यात आलेलं होतं। आणि जो काळ म्हणजे याच्यामध्ये गेलेला आहे त्याच्यामध्ये आपल्या जो गावाचा विकास नाही झालेला आहे तो मला त्याच्याबद्दल खूप म्हणजे वाईट वाटते की खरंच कुठेतरी विकास थांबलेला आहे। मी म्हणजे न्याय व्यवस्थेला अपील केली की मला याच्यावर पुन्हा एक चान्स देण्यात यावा आणि त्यांनी माझी ही अपील मान्य केली आणि मला इथं चान्स दिलेला आहे, एक संधी दिली आहे। मी त्या संधीचा खरंच सोनं करीन आणि जो विकास थांबलेला आहे गावाचा तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन आणि त्या संधीचा सोनं करीन एवढी इच्छा करते। आणि खरंच सत्याच्या बाजूमध्ये खूप ताकद असते। फरक एवढा असते की सत्याला थोडीशी जास्त कसोटी लागते आणि पण सत्याचा विजय होतो। हा या खरंच आता म्हणजे पूर्णपणे मला विश्वास बसलेला आहे आणि ते घडून आलेलं आहे। त्याच्याबद्दल मी न्यायव्यवस्थेचा आणि पूर्ण प्रशासनाचा धन्यवाद करते आणि समोर काहीतरी चांगला करण्याचा म्हणजे गावाचा विकास करण्याचा या ध्येयाने समोर हाच ध्येय ठेवून समोर वाढते आणि सर्वांचा धन्यवाद करते की खरंच मला एक संधी दिली। त्याच्याबद्दल मी माझ्या पूर्ण म्हणजे गावातील जेवढेही माझे म्हणजे सगळे मोठे वयस्कर मोठे आहेत आणि माझे मार्गदर्शक मेन म्हणजे माझे मार्गदर्शक त्यांचे मी धन्यवाद करते आणि बस काहीतरी करण्याची इच्छा ठेवून मी समोर यशाचा पाऊल टाकते। ठीक आहे। आणि माझ्या सिल्ली गावकऱ्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे आणि ज्या विश्वासाने मला पुन्हा इथं या पदावर आणलेलं आहे, मी त्यांचा विश्वास कधीच कमी होऊ देणार नाही आणि त्यांच्यासोबत आणि त्यांच्या सहकार्याने काम करण्याची इच्छा ठेवून या गावाचा पूर्ण विकास करण्याचा प्रयत्न करेन। भंडारा से सी न्यूज संवाददाता निश्चल येनोरकर की रिपोर्ट। फिलहाल इस खास खबर में बस इतना ही। देश दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत।